गणेशोत्सव 4 दिवसावरती आला असतानाच कोकण रेल्वेचं वेळापत्रक या ठिकाणी कोलमडलेलं पाहायला मिळतं आहे। आपण सध्या रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरती उभे आहोत आणि सर्वच गाड्यांचं वेळापत्रक जे आहे ते या ठिकाणी कोलमडलेलं पाहायला मिळतं आहे। गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने या ठिकाणी जादा गाड्या सोडलेल्या आहेत आणि त्याचमुळे या जादा गाड्यांच्या संख्येमुळे सध्या ज्या मुख्य धावणाऱ्या गाड्या आहेत त्यांचं वेळापत्रक या ठिकाणी कोलमडलेलं पाहायला मिळतं आहे। कोकण कन्या 3 तास, तुतारी एक्सप्रेस तब्बल 2 तास 30 मिनिटं, राजधानी एक्सप्रेस तब्बल 4 तास, तर गणपती स्पेशल गाड्या जवळपास 2 ते 3 तास या ठिकाणी उशिरा धावताना पाहायला मिळतात। तुम्ही बघू शकता की या ठिकाणी मोठ्या संख्येने सध्या चाकरमानी या ठिकाणी येत आहेत आणि तब्बल 325हून अधिक गाड्या या ठिकाणी गणपतीसाठी धावत आहेत। आपल्यासोबत काही प्रवासी देखील आहेत। सर, काय सांगाल, किती वाजता पोहोचायचं होतं आणि सध्या काय गाड्या लेट आहेत का? म्हणजे आता आपण सध्या रत्नागिरीत आहोत आणि रत्नागिरीत राजधानी एक्सप्रेस लेवलची दर्जाची गाडी ही 4 तास लेट आहे आणि त्याच्या पाठोपाठ तुतारी, जसं तुम्ही आता बोलात कोकण कन्या, जी आम्ही पनवेलला बघितली की अगदी गचागच भरलेली आहे। मग तिथे हालत लोकांची खूप खराब आहे। म्हणजे आमची राजधानी अगदी लोकल ट्रेनसारखी चिपळूण ते रत्नागिरीपर्यंत अगदी लोकल ट्रेनसारखी आलेली आहे। प्रत्येक स्टेशन थांबत, म्हणजे काही सोय नाही, काय नाही। आता पुढे कसं जायचं काहीच पत्ता नाही आहे। किती वाजता पोहोचायचं? कुडाळचा टायमिंग हिचा सकाळी 6:25चा होता, तर आता आपण बघू शकता इथे 7:30 वाजलेत, इथे आपण रत्नागिरीत आहोत। म्हणजे साधारण माझ्या मते ही कुडाळ 4 तास लेट, म्हणजे एक साधारण 10:30ला जाईल। कोकण रेल्वे मार्गावरती या ठिकाणी जादा गाड्या सोडलेल्या आहेत आणि त्याचा फटका सध्या कोकण रेल्वेच्या या विशेष गाड्यांना बसलेला पाहायला मिळतो आहे। तब्बल अनेक गाड्या या 2 ते 4 तासापर्यंत या ठिकाणी लेट झालेल्या पाहायला मिळतात आणि त्यामुळे चाकरमान्यांचे मोठे हाल होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।